चला मित्रांनो, आज आपण सोडवणार आहोत राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा 2025. आज आपण फक्त इंग्रजी विभाग सोडून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, ट्यूजडेच्या आधी येणारा वार कोणता? ट्यूजडेच्या आधी मंडळ येतो, याचे उत्तर 2 आहे. खालील वाक्यातील कोणता शब्द कॅपिटल अक्षरांनी सुरू होईल? या वाक्यातील मे आणि आय हे 2 शब्द कॅपिटल अक्षरांनी सुरू होतील. याचे उत्तर 4 आहे. फूट या शब्दाचे अनेक वचन पर्यायातून निवडा. फीट. खालील वाक्यात आलेले प्रिपोजिशन कोणते? द चिल्ड्रन्स आर प्लेइंग विथ अ बॉल. या वाक्यात विथ हे प्रिपोजिशन आले आहे. खालीलपैकी कोणत्या नामापूर्वी द हे उपपद वापरावे? द हेअर, द फ्रॉग, द रामायण, द ऑरेंज. याचे उत्तर 3 आहे. द रामायण. खालीलपैकी खेळायला जाण्याची परवानगी मागणारा योग्य पर्याय कोणता? आय विश टू प्ले, आय एम गोइंग टू प्ले, मे आय गो टू प्ले, आय वॉन्ट टू प्ले. मे आय गो टू प्ले हा पर्याय आहे. सकाळी शाळा सुरू होताना शिक्षकांना कसे अभिवादन कराल? गुड नाईट सर, गुड मॉर्निंग सर, गॉड ब्लेस यू सर, कॉंग्रॅच्युलेशन सर. गुड मॉर्निंग सर. शेजारील पझलमध्ये दोन्ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी पर्याय निवडा. BOX बॉक्स, MONKEX मॉक्स. एक्स येत नाही. MONKEY BOY बॉय. वाय टाकल्यावर दोन्ही शब्द अर्थपूर्ण होतात. प्रश्न क्रमांक 9 व 10 सूचना. खालील जाहिरात वाचा व प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. ऑफर किती दिवसांसाठी आहे? ऑफर ही 1 ते 26 तारखेपर्यंत आहे, म्हणजे ऑफर ही 26 दिवसांसाठी आहे. 4 नोटबुक फ्री मिळवण्यासाठी किती नोटबुक खरेदी कराव्या लागतील? 4 नोटबुक फ्री मिळवण्यासाठी आपल्याला 6 नोटबुक खरेदी कराव्या लागतील, कारण की 3 नोटबुक खरेदी केल्यावर 2 नोटबुक फ्री आहे. 11वा प्रश्न, वर्षातील 12th मंथ कोणता? जानेवारी तर 1st मंथ आहे, जून तर 6th मंथ आहे, वेनसडे तर वार आहे आणि 12th मंथ म्हणजे डिसेंबर आहे. याचे उत्तर 4 आहे. खालीलपैकी कॉमाचे चिन्ह कोणते? कॉमाचे चिन्ह हे आहे. हे उद्गारवाचक आहे, हे प्रश्न चिन्ह आहे व हा पूर्णविराम आहे. 13वा प्रश्न, पर्यायातील कोणत्या घड्याळात 7 o'clock वाजले आहेत? ह्या घड्याळात 7 o'clock वाजले आहे, ह्या घड्याळात 6 o'clock वाजले आहे, या घड्याळात 4 o'clock वाजले आहे व या घड्याळात 3 o'clock वाजले आहे. त्यामुळे याचे उत्तर 1 आहे. 14वा प्रश्न, जसे वेटला वेट येईल तसे राईटला काय येईल? राईट. या वेटचा अर्थ ओला होतो, या वेटचा अर्थ वजन होतो, या राईटचा अर्थ उजवा होतो व या राईटचा अर्थ लिहिणे होतो. नाईट हे येणार नाही, कारण की हे समान उच्चाराचे शब्द आहेत. 15वा प्रश्न, हाव आर यू या वाक्यात कोणते विरामचिन्ह घ्यावयाचे विसरले आहे? फुलस्टॉप तर नाही येणार, कारण की हाव आर यू हा प्रश्न आहे, त्यामुळे ह्या वाक्यात प्रश्नचिन्ह द्यायचे राहिले आहे. खालील पर्यायांपैकी वेगळा शब्द ओळखा. नोज, टंग, इयर हे सर्व माणसाचे अवयव आहे व ट्रंक हा हत्तीचा अवयव आहे, त्यामुळे ट्रंक याचे उत्तर येईल. डब्ल्यूने सुरू होणारा शब्दकोशात कोठे असतील? व्ही पूर्वी, व्ही नंतर, एक्स नंतर, यू नंतर. व्ही पूर्वी यू येतो, व्ही नंतर डब्ल्यू येतो, एक्स नंतर वाय येतो, यू पूर्वी टी हा शब्द येईल, त्यामुळे याचे उत्तर व्ही नंतर डब्ल्यू. पर्याय क्रमांक 2 येईल. ऑपोजिट वर्डची अचूक जोडी शोधा. पर्याय क्रमांक 1, हॅपी व क्रूल. हॅपी व सॅड असते, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 येणार नाही. स्ट्रॉंग ऑपोजिट वर्ड स्मॉल. स्ट्रॉंग व वीक असतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे येणार नाही. रफ आणि स्मूथ हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4, लॉंग व स्लो हे पण येणार नाही. लॉंग व शॉर्ट येते, त्यामुळे यात अचूक जोडी रफ व स्मूथ आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणत्या गटात यमक जुळणारे शब्द नाहीत? लेट, पॉट, स्लेट. टोल्ड, फोल्ड, कोल्ड. नियर, हिअर, फिअर. क्राय, ड्राय, फ्राय. लेट, पॉट, स्लेट या गटात यमक जुळणारे शब्द नाहीत, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 20, सोबतच्या चित्रासाठी योग्य पर्याय निवडा. या चित्रात हॉर्सचे चित्र आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21, पर्यायातील शब्द वाचा, वेगळ्या उच्चाराने सुरू होणारा शब्द शोधा. केक, टेबल, किंग, सिमेंट. याचे उत्तर किंग आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणते अक्षर चुकीच्या पद्धतीने लिहिले आहे? पर्याय क्रमांक 1 एन हे बरोबर लिहिले आहे. पर्याय क्रमांक 2 आर हे पण बरोबर लिहिले आहे. पर्याय क्रमांक 3 क्यू हे पण बरोबर लिहिले आहे. पर्याय क्रमांक 4 ए हे चुकीचे लिहिले आहे. ए आपण ह्या पद्धतीने लिहितो, त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 23 ते 25 साठी सूचना. रीड द फॉलोइंग
प्रोज अँड फाइंड द आन्सर ऑफ द गिवन क्वेश्चन. उतारावाचून प्रश्नाची उत्तरे शोधा. आय एम अ चिकन. आय लिव्ह इन अ चिकन कूप. माय बॉडी इज कव्हर्ड विथ फीदर्स. आय ईट वर्म्स अँड फिश. आय हेट स्नेक्स, आउल्स अँड फॉक्स. वरील उताऱ्यामध्ये कोणाची माहिती सांगितली आहे? वरील उताऱ्यामध्ये चिकनची माहिती सांगितली आहे. त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. चिकन लिव्ह इन अ डॉट. योग्य शब्द निवडा. चिकन लिव्ह इन फीदर्स हे नाही. चिकन लिव्ह इन बॉडी हे पण नाही. चिकन लिव्ह इन चिकन कूप. चिकन लिव्ह इन कवर हे पण नाही. चिकन लिव्ह इन चिकन कूप इथे दिलेले आहे. त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. वरील उताऱ्यामध्ये किती प्राण्यांची नावे आले आहेत? आय एम चिकन. आय लिव्ह इन अ चिकन कूप. माय बॉडी इज कव्हर्ड विथ फीदर्स. आय ईट वर्म्स अँड फिश. आय हेट स्नेक्स, आउल्स अँड फॉक्स. वरील उताऱ्यामध्ये किती प्राण्यांची नावे आले आहे? चिकन 1, स्नेक 2, आउल 3 व फॉक्स 4. वॉर्म हा प्राणी नाही. हा एक कीटक आहे. त्यामुळे आपण याला प्राण्यांच्या यादीत धरणार नाही. 1, 2, 3, 4. वरील उताऱ्यात 4 प्राण्यांची नावे आले आहेत. तर चला मित्रांनो, आपली इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोडून झाली आहे. ही प्रश्नपत्रिका अभिरूप परीक्षेची आहे. इयत्ता 3री मराठी माध्यम. आपण लवकरात लवकर बुद्धिमत्तेची ही प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह सोडून देणार आहोत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.